क्रॉक्स घालून येऊ नका, अजिबात येऊ नका. मित्रांनो, जेव्हा तुमचा मित्र अचानक म्हणतो ना तुला जंगल बघायचं आहे, चल मी नेतो, तेव्हा जास्त विचार करायचा नसतो. मी योगेश्वरला सहज बोललो होतो की मला जंगल बघायचं आहे आणि या भावाने मला थेट एका घनदाट जंगलातच आणून उभं केलं. मला वाटलं नॉर्मल झाडे झुडपं असतील, पण इथे आल्यावर समजलं तर हे तर थेट गावातलंच अस्सल जंगल आहे. 3 पाय वाटत तर भेटले ना आम्हाला. आता जायचं कुठं कन्फ्युजन आहे. हे इकडे चांगले वाटते रे. जंगलात पाऊल ठेवलं आणि चौकडे फक्त हिरवळ, शांतता आणि पक्ष्यांचा किलबिलाट. एकदम पीसफुल वातावरण. पण खरा ट्विस्टर पुढे होता. रस्त्यात तुफान चिखल आणि त्यात मी मस्त क्रॉक्स घालून चाललेलो. मला काहीच आयडिया नव्हती की रस्ता असा असणार आहे. मग काय, प्रत्येक पावलावर आमची चांगलीच कसरत झाली. मैन वर्सेस वाइल्ड. यहाँ हम घने जंगल में फंस चुके हैं गाइस. अब हमको ढूंढना है रास्ता. रास्ता का परवाह करोगे तो मंजिल बुरा मान जाएगी. रोड तर भेटलाय आपल्याला, पण हा रोड आहे डेंजर. क्रॉक्स घसरतात. चालायचं. ठसे बसले, कोल्ह्याचे ठसे ते. कोल्हा या वाटेवरून कोल्हा जातो. योगेश्वरनं सांगितलंय आम्हाला. किती स्वच्छ आहे. बाहेरचं बघू नका, पण पाणी बघा किती स्वच्छ आहे. चिखलातून वाट काढत काढत आम्ही थोडे पुढे गेलो आणि समोर एक अप्रतिम दृश्य दिसलं. शांत पाण्यात काही बदके मस्तपैकी फिरत होती. जंगलाच्या मधोमध हे दृश्य बघून सगळा थकवाच निघून गेला. आम्ही दोघेच होतो. शांत निसर्ग आणि फक्त पक्ष्यांचे सूर. रोजच्या धावपळीतून असा ब्रेक मिळणं म्हणजे एक नशीबच. फुल शिकारीच्या तयारीत आहे. फक्त शिकार भेटू दे आता. मॅप बघितलाय, मॅपवर दाखवतात शिकार कुठे आहे. हॅलो, दिसतोय प्रॉपर दिसतोय. दिसलोय मोठा मेबा. हरिण भालू लपाछपी घेताना दिसले आम्हाला. तर आम्ही जाणार आहोत ध्यान केंद्र बघायला. इकडे मोर पण आहे वाटतं, ध्यान मस्त बसलेलं आहे. माकड एवढं कष्ट करत आहे. सगळं फिरून झाल्यावर आम्ही चाललेलो आता रिटर्न. जोरात लागलेली भूक. मग एक तिथे टपरी होती, मस्त कांदा भजी आणि गरम गरम कांदा भजी आणि चहाचा आस्वाद घेतलेला. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.